हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे अथर्व विचार करत असतो. अनन्या येते. तेव्हा अनन्या अथर्वकडे बघते आणि बोलते की दादा सगळं किती छान झालं होतं रे. अचानक भूकंप आल्यासारखं डिस्ट्रॉईड झालं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की आय नो, घरात जे काही चालू आहे त्यामुळे सगळेच खूप डिस्टर्ब आहे. तेव्हा अनन्या बोलते की दादा, नर्मदा आत्याने ते टाचणीचं खरंच केलं असेल का रे, एवढं क्रूर. तेव्हा अथर्वचं लक्ष जातं. अनन्या रडत असते. तेव्हा अथर्व उठतो आणि पटकन तिला जवळ घेतो आणि बोलतो की अनन्या, अगं तू का एवढं का रडतेस? हे बघ, तू शांत हो. तू फक्त आता वेदाकडे लक्ष दे. तू काळजी करू नकोस. आपल्याला वेदाला या सगळ्यापासून दूर ठेवायचं आहे, कळलं? मला मीराच्या मनात काय चालले हे कळत नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते की दादा डोंट वरी, मी देते लक्ष वेदाकडे. आणि ती चालली जाते. तेव्हा मीरा येते. मीरा अनन्याकडे बघते. अनन्या काहीच बघत नाही, बोलत नाही आणि अथर्वला बोलते की दादा मी येते. अनन्या जायला लागते. तेव्हा मीरा बोलते अनन्याताई थांबा ना. तेव्हा मीरा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की अनंताई, मी तुमच्यावर त्या दिवशी ओरडले नव्हते, मी माझ्याच विचारत होते आणि बडबडले होते, प्लीज माझ्याशी बोला ना. तेव्हा अनन्या बोलते ओके, माझा गैरसमज झाला आहे ना, मग हे एक्सेप्ट कर. तुझा आणि तुझ्या बाबांचा माझ्या आईबद्दलही गैरसमज झाला आहे. तेव्हा अनन्या बोलते तू तो गैरसमज सोड, मी हा सोडते. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. तेव्हा अनन्या बोलते नाही ना, मग मला पुन्हा म्हणू नकोस की मी चुकीचं वागते. अनन्या निघून जाते. अथर्व मीराजवळ येतो आणि बोलतो की मीरा, मला या घराचं वातावरण पहिल्यासारखं आधी होतं तसं बदलताना बघायचं आहे. प्लीज आईबद्दल जो जो काही विचार करते तो बदलण्याचा तरी प्रयत्न कर आणि जमलं तर तिची माफी माग. तेव्हा मीरा बोलते की हे मी तुम्हाला म्हणाले तर मलाही वाटतं, तुम्हालाही वाटतं ना माझे बाबा खोटारडे. तुम्ही सुद्धा त्यांच्याबद्दलचा हा समज काढून टाका ना, त्यांची माफी मागा, जमेल तुम्हाला. तेव्हा अथर्व काही बोलत नाही. तेव्हा मीरा बोलते नाही ना, जसं तुम्हाला तुमच्या आईवर पूर्ण विश्वास आहे तसा मला माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. इकडे नर्मदा रात्री तिच्या खोलीत रडत बसलेली असते. तेवढ्यात मंजिरी येते आणि दरवाजा बंद करते. तेव्हा नर्मदा थोडी दचकते. मागे बघते ते मंजिरी असते. तेव्हा मंजिरी हसत येते आणि बोलते चला, झाली संक्रांत झाली. नर्मदा, तिळाचे लाडू फार गोड होते हां. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते बरं मला सांग, पॅकिंग वगैरे व्यवस्थित झाली आहे ना? म्हणजे नंतर काही राहिलं असं मग आठवतं. बरं मला सांग, इथून निघाल्यावर तुम्ही कुठे जाणार आहात, कुठे राहणार आहात, काही ठरवलं आहे का? नाही. अरे देवा, मी सुचवलं तर चालेल का? मीच सुचवते. तेव्हा मंजिरी बोलते काय करावं तुम्ही, काय करू शकतात तुम्ही तिघं? हां, वडापावची गाडी टाकतात का? बघ ना. स्वतःच वडापाव खायचे आणि स्वतःच वडापाव खायचे. नाही चालणार. नर्मदा रडत असते. तेव्हा मंजिरी बोलते काय करू शकशील तू? नर्मदा, तू भांडी किती छान घासतेस, घरकाम करू शकतेस तू. हे बघ, तू घरकाम कर. आजी ते ना लोकांच्या गाड्या धुईल. आणि दामोदरराव काय करतील बरं? अगं सिक्युरिटीचं काम चांगलं करतील की ते. हे बघ, तू घरकाम, अजित गाड्या धुवेल आणि दामोदरराव सिक्युरिटी. तेव्हा नर्मदा बोलते का केलंस तू हे सगळं? तेव्हा मंजिरी बोलते अगं तुला तुझी लायकी दाखवण्यासाठी. तेव्हा नर्मदा बोलते आणि कधी केलंस तू? किचनमध्ये फिरकलीसुद्धा नाही. तेव्हा मंजिरी करते आणि बोलते नाही सांगू शकत, भिंतींना कान असतात, खूप मोठं गुपित आहे. तेव्हा नर्मदा बोलते मला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. तेव्हा मंजिरी बोलते अगं तुला या सगळ्या त्रासातून मुक्त करण्यासाठीच मी हे सगळं केलं आहे. तूच म्हणायचीस ना मला नाही राहायचं या घरात, मी हे घर सोडून चालली आहे. तेव्हा नर्मदा रडत बोलते की मला नाही जायचं आहे कुठेच, मी घर सोडून कुठेच जाणार नाही, मला इथेच राहायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते हो का, बरं, पण मग नर्मदा तुला माझं सगळं ऐकावं लागेल. नर्मदा बोलते करीन, तू जे म्हणशील ना ते सगळं करीन मी. तेव्हा मंजिरी बोलते ते काय म्हणालीस होतीस तू? माझे पाय धुवून पाणी प्यायलीस तरी उपकार फिटणार नाही. मग उद्या ना सगळ्यांसमोर एक काम करायचं, आपली चूक कबूल करायची आणि सगळ्यांना सांगायचं तू माझ्यावर सूड उगवण्यासाठी लाडूमध्ये टाचण्या टाकल्या. आणखी एक छोटीशी गोष्ट करायची तुला, माझ्या पायावर नाक रगडायचं. तेव्हा नर्मदा काही बोलत नाही. तिला काही बोलायला पर्यायच नसतो. तेव्हा मंजिरी बोलते मान्य का अमान्य मी हे विचारणार नाही, कारण भिकारड्यांकडे पर्याय नसतात. त्यांच्या भांड्यात जे काही पडतं ते त्यांना स्वीकारावंच लागतं. त्यामुळे एक तर माझ्या पायावर नाक घास किंवा हे घर सोड. आणि मंजिरी तिथून चालली जाते. नर्मदा रडत असते खूप. इकडे मीरा तिच्या काकांना फोन लावते आणि बोलते हॅलो काका, सॉरी मी तुम्हाला खूप उशिरा फोन केला आहे, पण मला करमतच नव्हतं. अथर्व बघतो त्याच्या शेजारी मीरा झोपलेली नसते. तेव्हा त्याचं लक्ष जातं की मीरा फोनवर बोलत असते. मीरा काकांना विचारते बाबा भेटले का तुम्हाला? नाही. प्लीज शोधा ना तुम्ही, ते तिथेच कुठेतरी असतील. तेव्हा मीरा फोन ठेवते आणि रडायला लागते आणि बोलते की बाबा कुठे आहात तुम्ही? तेव्हा अथर्व पटकन अंतरातून बेडवरून उतरून
मीराकडे येतो. तेव्हा अथर्व बोलतो की रडू नकोस, सापडतील बाबा. तेव्हा मीरा रडत असते आणि बोलते माझे बाबा सुखरूप वेळ सापडतील ना. तेव्हा अथर्व बोलतो की हो. तेव्हा मीरा पटकन अथर्वला मिठी मारते. अथर्वही तिला धीर देतो. मीरा त्याच्या मिठीमध्ये रडत असते. अथर्व तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. तेवढ्यात मीराला थोडं जाणवतं की तिने अथर्वला मिठी मारली म्हणून. मीरा पटकन बाजूला होते, अथर्वकडे बघते आणि जाऊन बेडवर झोपून घेते. इकडे दादासाहेब हॉलमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर वाचत असतात. अजित आणि दामोदर तिथे बसलेले असतात. दामोदर दादासाहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण दादासाहेब त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देत नाही. आपला पेपर वाचत असतात. मीरा तिथे चहा घेऊन येते. मीरा दादासाहेबांकडे चहा म्हणून बोलते, तेव्हा दादासाहेब तिच्याकडेही बघत नाही. मीरा टेबलवर चहा ठेवते आणि जायला लागते. मंजिरी पटकन बाहेरून येते. तिच्या हातात काहीतरी बॉक्स असतं आणि इकडे नर्मदाही खाली मान घालून आपली कबुली द्यायची तयारी करून आलेली असते. अंबिकाही तिथे येते. तेव्हा मीरा जायला लागते. तेव्हा अंबिका बोलते, मीरा हे बघ, मी ताई आहे तुझी. हे बघ, तू माझ्याशी अशी वागली ना, आपण दोघं जर बोललो नाही ना तर नुकसान आपलं दोघींचं आहे. परत अथर्व आणि अनन्या वेदाला घेऊन येत असतात. अथर्व, अनन्या आणि वेदा येतात. अथर्व मीरा बाजूलाच उभी असते. अथर्व मीराकडे बघतही नाही आणि निघून जातो. मीराला ते जाणवतं. इकडे मंजिरीच्या हातात पेढ्यांचं बॉक्स असतं. तिला लगेच आठवतं की मार्जरीच्या तिथे जाऊन काहीतरी मंत्रावरून आणलेले पेढे असतात. तेव्हा ती मनात बोलते की नर्मदा, एकदा का तू माफी मागितली मग सगळ्यांचं तोंड हे पेढे देऊन गोड करते. तेव्हा मंजिरी नर्मदाला खुणवते. तेव्हा नर्मदाही मानेने होकार देते की माफी मागते म्हणून. तेवढ्यात वेदा मंजिरीला आवाज येते, आजी आजी आली, तू कुठे गेली होतीस? तेव्हा मंजिरी बोलते, देवळात गेली होती बाळा. तेवढ्यात नर्मदा तिथे खाली मान घालून सगळ्यांसमोर येते. तेव्हा नर्मदा दादासाहेबांच्या समोर उभं राहते. तेव्हा बोलते दादा. तेव्हा दादासाहेब बोलतात की तू काही बोलली तरी मी ऐकणार नाही आहे नर्मदा, त्यामुळे तू काही बोलू नको, माझा निर्णय अंतिम आहे. तेव्हा नर्मदा हात जोडते आणि बोलते, दादा लहान बहीण समजून तरी ऐकून घे. मी मान्य करते मी चुकले. बहिणीचा राग होता माझ्या डोक्यात आणि तो टोकाला गेला म्हणून माझ्या हातून हे झालं. आता मला लाज वाटते या गोष्टीची, मला खरंच माफ कर. तेव्हा दादासाहेब बोलतात, तुला कळते का तुझी चूक माफ करण्यासारखी नाही आहे नर्मदा. तेव्हा दादासाहेब बोलतात, आता वेळ कधीच निघून गेलेली आहे. तेव्हा नर्मदा खाली मान घालून मंजिरीसमोर येते. मंजिरीसमोर हात जोडते आणि बोलते, बहिणी मला माफ करा, माझी चूक झाली. तेव्हा नर्मदा बोलते, हवं तर मी हात जोडते, पाया पडते. तेव्हा नर्मदाला मंजिरी डोळ्यांनी खुणवत असते की नाक घासायचे तुला असं. तेव्हा नर्मदा बोलते, नाकही घासते तुमच्या पायांवर. तेव्हा नर्मदा खरंच खाली बसते, गुडघे टेकते आणि मंजिरीच्या पायांवर नाक घासत असते. ती नाक घासत असते पण मंजिरी काहीही बोलत नसते. सगळे पटकन उठतात. तेव्हा अनन्या बोलते की आत्या. तेव्हा मीराचं लक्ष मंजिरीच्या नजरेकडे जाते. मंजिरीची नजर एकदम ताठरलेली असते. मीराला काहीतरी थोडंफार कळत असतं, पण तरीही मंजिरी तिला थांबवत नसते. थोड्यात मंजिरी रडायचं नाटक करते. नर्मदालाही खूप राग येत असतो. नर्मदा तशीच उठते. तेव्हा मंजिरी बोलते की कशी माफ करू गं नर्मदा तुला, कशी वागलीस तू घरातल्यांशी, वेदाशी, तिच्या जीवावर उठलीस तू. असं असताना या घरात तुला कसं राहू द्यायचं आम्ही. नर्मदा पुन्हा हात जोडते आणि बोलते, रागाच्या भरात वागले बहिणी, परत नाही करणार, मला माफ करा. तेव्हा मंजिरी नाटक करत दादासाहेबांजवळ जाते आणि बोलते, दादासाहेब मला माहिती आहे नर्मदाने जे काही केलं आहे ते एक फक्त चूक नसून मोठा गुन्हा आहे. पण दादासाहेब ती आपलीच आहे ना, आपणच तिचा विचार करायला हवा. तुम्हीच विचार करा दादासाहेब, जर का ती या घरातून बाहेर पडली तर तिचं कुटुंब रस्त्यावर येईल हो. तेव्हा दादासाहेब बोलतात, त्याशिवाय तिला समज येणार नाही मंजिरी मुद्दामच बोलते, दादासाहेब अहो ती म्हणाली आहे ना तिच्याकडून असं पुन्हा नाही होणार, तिने तिची चूक कबूल केली आहे ना, तर मग आपण विश्वास ठेवूया ना तिच्यावर प्लीज. तेव्हा मीराला काहीतरी खटकत असतं. व मंजिरी बोलते, दादासाहेब तुम्ही तुमच्या आईवडिलांना वचन दिलं होतं ना की तुम्ही तुमच्या लहान बहिणीचा सांभाळ कराल म्हणून, आणि रामपुरे त्यांचा शब्द पाळतात. प्लीज तिला माफ करा. हवं तर मी नाक घासते तुमच्या पायावर. मंजिरी दादासाहेबांच्या पायावर नाक घासायला निघणार. तेवढ्यात दादासाहेब तिला पकडतात आणि बोलतात की मंजिरी बस. आणि दादासाहेब उठून बोलतात की नर्मदासाठी तू हे करायची काही गरज नाही, तू म्हणतेस म्हणून ते इथे राहू शकतात. तेव्हा मंजिरी बोलते, मी मंदिरात गेले होते, घरात सगळं सुरळीत व्हावं म्हणून पूजा घातली होती, त्याचा प्रसाद आणलाय असं मंजिरी बोलते. आणि ती प्रसादाचा पेढा काढणार तेव्हा तिला आठवतं की तिने ते मंतारलेले पेढे असतात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.